Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge. And today's lecture we are going to study cognitive learning theory. Okay, cognitive learning theory. So, previous lecture ला आपण ऑपरेशनल लर्निंग थेरी बघितली, त्या अगोदर सोशल लर्निंग थेरी बघितली. लक्षात घ्या जी तुम्हाला देयर आर 4 लर्निंग थेरीज. फर्स्ट क्लासिकल, then second operational, and third cognitive, and fourth social learning theory. So, okay, classical conditioning theory is equal to Ivan Pavlov, Russian psychologist. Okay, operational learning theory is equal to psychologistic B.F. Skinner. Okay, B.F. Skinner. And cognitive theory is equal to cognition and social learning theory सोशल लर्निंग थेरी याच्यावरती तुम्हाला दिलेलं नाहीये कोणत्या थिंकरची आहे किंवा रिसर्चरची वगैरे आहे. ओके, सो कॉग्निटिव्ह थेरी आपण बघत होतो. कॉग्निटिव्ह थेरीच्या अगोदर ते आपण सोशल लर्निंग थेरी बघितली आहे. त्याचबरोबर आपण ऑपरेशनल लर्निंग थेरी बघितली. या तीन थेरी, 2 थेरी आपण अगोदर चेकआउट केलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॉग्निटिव्ह थेरी पाहायची आहे. पण कॉग्निटिव्ह थेरी पाहायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला 4 थेरीज लर्निंगच्या दिलेल्या आहेत. ओके, 4 थेरीज लर्निंगच्या आहेत आणि 4ही थेरी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ओके, 4ही थेरीमध्ये काहीतरी वेगळा मुद्दा मांडण्याचं काम रिसर्चर्सनी केलेलं आहे. ओके, एकसारख्या थेरीज नाहीयेत, अतिशय वेगळ्या आणि डिफरंट थेरीज आहेत. सो केअरफुली तुम्हाला याचा स्टडी करणे इथं अतिशय आवश्यक आहे. या अगोदर आपण सोशल लर्निंगची थेरी बघितली आहे, त्या अगोदर आपण ऑपरेशनल लर्निंगची थेरी बघितलेली आहे आणि आजच्या लेक्चरला आपण कॉग्निटिव्ह लर्निंगची थेरी बघणार आहोत. त्या दोन्ही थेरींपेक्षा अतिशय वेगळी अशी थेरी असणार आहे ही, आणि वेगळी अशी थेरी ही आहे. ओके, सो फर्स्ट आपण बघूया थेरी पूर्ण रीड करूया. काय सांगितलंय कॉग्निटिव्ह थेरीमध्ये? कॉग्निशन रेफर टू ॲन इंडिव्हिज्युअल्स थॉट, knowledge of interpretation, understanding or ideas about himself, and his environment, and this is a process of learning through active and constructive thought. काय सांगितलंय? This is a process of learning through active and constructive thought process, such as a practice or using our memory. One example might be that you were taught how to tell time by looking at a clock. One time might be that you were taught how to tell time by looking at a clock. Then someone taught you the meaning of the big hand and little hand, and you might have had to practice till the time when you were first learning it. Okay, then the process of learning was entirely inside your mind and didn't involve any physical movement, any physical motion, or any physical behavior, and it was all cognitive, meaning an internal thought process. Listen carefully. And then the theory has been used to explain mental process as they are influenced by both intrinsic and extrinsic factors, which eventually bring about learning in an individual. Cognitive learning theory implies that the different process concerning learning can be explained by
analyzing the mental process first. Then it imagine that with effective cognitive process, learning is either and new information can be stored in the memory for long time. For long time. Then, on the other hand, ineffective cognitive process result in learning difficulties that can be seen any time during the lifetime of an individual. During the lifetime of an individual. काय सांगितलंय कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये? पहिलं तर लक्षात घ्या, ज्या 4 तुम्हाला लर्निंगच्या थेअरी आहेत त्या 4ही थेअरी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ओके, 4ही थेअरी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एकसारख्या कॉमन थेअरीज तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या नाहीत. प्रत्येक रिसर्चरनी प्रत्येकाने स्वतःचं मन तिथं मांडलंय आणि वेगळ्या पद्धतीनं मांडलंय, वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलंय. ओके, काय सांगितलंय कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये? कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये इंडिव्हिज्युअल लेवलवरती व्यक्तीचे थॉट्स कशा पद्धतीचे असू शकतात, व्यक्तीची माहिती कलेक्ट करण्याची स्टाईल कशी असू शकते, किंवा एखादी गोष्ट एखादी सिच्युएशन अंडरस्टँडिंग करण्याची त्याची स्टाईल कशी असू शकते, त्याची कपॅसिटी कशी असू शकते, किंवा त्याच्या स्वतःबद्दलच्या काही आयडियाज असतील मग त्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याचबरोबर त्याचं स्वतःचं एन्व्हायरमेंट कसं असणार आहे. ओके, त्या मग इंडिव्हिज्युअल असेल, ग्रुप असेल, इन द ग्रुपमध्ये असेल किंवा इन द ऑर्गनायझेशन मध्ये असेल. ओके, एम्प्लॉईचे स्वतः इंडिव्हिज्युअली विचार करण्याची स्टाईल कशी आहे, त्याचबरोबर त्याची माहिती घेण्याची स्टाईल कशी आहे, किंवा एखादी सिच्युएशन मधून काहीतरी लर्न करण्याची अंडरस्टँडिंगची त्याची स्टाईल, त्याची कपॅसिटी कशा पद्धतीची आहे, स्वतःबद्दलच्या काही आयडियाज आहेत का, मग कोणत्या आयडिया आहेत, त्या कशा पद्धतीच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या आहेत. ओके, देन त्याचं स्वतःचं एन्व्हायरमेंट हे कसं आहे. ओके, लक्षात घ्या, कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये कशाचा स्टडी केला गेलाय, इंडिव्हिज्युअल लेवलवरती ह्युमन जो असेल त्याचं थॉट कशा पद्धतीचे असतात, एखाद्या सिच्युएशन मधून तो लर्न काय करतो, पटकन काय लर्न करतो, किंवा वेळ कशासाठी लागतो, त्याचबरोबर त्याच्या स्वतःच्या काही आयडिया आहेत का, त्या कशा पद्धतीच्या आयडिया आहेत, त्याची विचार करण्याची पद्धती कशी आहे आयडियांबद्दल. ओके, इन शॉर्ट कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये पूर्ण माइंड सेट, कॉग्निटिव्ह थेअरी ही पूर्ण तुमच्या माइंडशी रिलेटेड आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. देन दिस इज अ प्रोसेस ऑफ लर्निंग थ्रू ऍक्टिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह थॉट प्रोसेस. दिस इज ए प्रोसेस ऑफ लर्निंग थ्रू ऍक्टिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह थॉट प्रोसेस such as a practice or using our memory. बघा, कॉग्निटिव्ह थेअरी ही एक अशा पद्धतीची प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये थॉट्स असतात, ते पण ऍक्टिव्ह थॉट्स असतील, काही कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स असतील. ओके, आणि त्याचा प्रॅक्टिस करून किंवा त्याचा यूज हा जास्तीत जास्त आपल्या मेमरीसाठी केला जातो. बघा, कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये तुम्हाला काय सांगितलं गेलंय, तर कॉग्निटिव्ह थेअरी एक अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्ह थॉट्स असतात, काही कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स असतात. म्हणजे या 2 पद्धतीचे थॉट्स याच्यामध्ये वर्क करत असतात आणि ते आपल्या यूज केले जाते, आपली मेमरी तिथे यूज केली जात असते. लक्षात घ्या, एखादी सिच्युएशन आपण पाहिली आणि एखादी सिच्युएशन पाहून आपण त्यामधून काय लर्न करतो. बघा, एखादी सिच्युएशन आपण पाहिली, पटकन आपण काय म्हणतो त्या सिच्युएशन मधून काही डिसाईड करतो, काही आपलं मत जे असतं ते पटकन आपल्या डोक्यामध्ये क्लिक होतं. ओके, आपल्या मनामध्ये ते क्लिक होतं. देन काही गोष्टी असतात की त्या बाबतीत आपण आणखी फिक्स नसतो. ओके, म्हणजे ते मत आपलं आणखी फिक्स नसतं. जे काही आपलं फिक्स विचार असतील, ओके,
जे काही आपण पटकन लर्न करतो त्याला आपण ऍक्टिव्ह थॉट्स असं म्हणू. ओके. आणि देन जे की फिक्स झालेले नसतात, एखाद्याच्या विषयी ओपिनियन जर आपल्याला करायचं असेल, एखाद्याचा फीडबॅक जर आपल्याला द्यायचा असेल आणि जो जर फिक्स नसेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आपले कॉग्नेटिव्ह थॉट्स आपण तिथं म्हणू शकतो. ओके. ऍक्टिव्ह थॉट्स असेल किंवा कॉग्नेटिव्ह थॉट्स असेल, याचा यूज हा जास्तीत जास्त कशाशी असतो, मेमरीशी असतो. मेमरी याचा जास्तीत जास्त यूज करत असते. ओके. देन तुम्हाला एक गुड एक्झाम्पल सांगितलंय, अतिशय गुड एक्झाम्पल आहे. काय सांगितलंय, वन एक्झाम्पल माइट बी दॅट यू वेअर थॉट हाऊ टू टेल टाइम बाय लुकिंग ॲट अ क्लॉक. काय सांगितलंय, वन एक्झाम्पल माइट बी दॅट you were thought how to tell time by looking at a clock. काय सांगितलंय, एखादं वॉच आहे आणि एखाद्या वॉच मध्ये जर आपल्याला बघायचं असेल की किती वॉच मध्ये टाइम झालेला आहे किंवा सांगायचं असेल आपल्याला. ओके. सो यामध्ये कोणता थॉट येऊ शकतो, तर काही वेळेला विचार करत असताना आपण हा विचार करणार की वॉच मध्ये एक मोठा हात आहे, एक छोटा हात आहे. ओके. आणि देन पटकन आपण त्यामध्ये काय शिकलो ते पटकन आपण तिथं बोलणार. त्यासाठी आपली प्रॅक्टिस तिथं असणं अतिशय आवश्यक आहे. फर्स्ट टाइम आपण जे पाहिलं ते फर्स्ट टाइम बोलणं कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. जसं म्हटलं जातं ना, फर्स्ट इम्प्रेशन इट इज अ लास्ट इम्प्रेशन. ओके. फर्स्ट इम्प्रेशन इट इज अ लास्ट इम्प्रेशन असं तुम्ही इथं म्हणू शकता. बघा, लक्षात घ्या, कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये काय सांगितलं गेले, कॉग्निशन रेफर्स टू ॲन इंडिव्हिज्युअल थॉट, knowledge of interpretation, understanding or ideas about himself and his environment. कॉग्निटिव्ह थेअरी मध्ये ह्युमन हा इंडिव्हिज्युअली ह्युमनचे थॉट कशा पद्धतीचे असू शकतात, देन एखाद्या सिच्युएशन मधून माहिती, नॉलेज हे इंटरप्रेट कशा पद्धतीने ह्युमन करतो, त्याचबरोबर एखाद्या सिच्युएशन मधून अंडरस्टँडिंग करण्याची त्याची स्टाईल असेल, अंडरस्टँडिंगची त्याची कॅपॅसिटी असेल, ती कशा पद्धतीची असते, त्याचबरोबर त्याच्या स्वतःबद्दलच्या काही जर आयडिया असतील तर त्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याचं स्वतःबद्दलचं असणारं एन्व्हायरमेंट जे आहे ते कशा पद्धतीचं आहे. ओके. याचा स्टडी इथं कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये केला गेलेला आहे. लक्षात ठेवा, कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये जे काही आपण लर्न करतो, पटकन आपण कॅच करतो आपल्या माइंडमध्ये, ते आपले ऍक्टिव्ह थॉट्स असतात. ओके. आणि काही थॉट्स असे असतात की ते आपण पटकन कॅच करू शकत नाही किंवा केले तरी त्याच्यावरती आपण फिक्स नसतो, त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह थॉट असं म्हणू किंवा त्याला म्हणता येईल. त्याला कन्स्ट्रक्टिव्ह थॉट इथं म्हणता येईल. ओके. सच ॲज अ प्रॅक्टिस युजिंग आवर मेमरी. सच ॲज ए प्रॅक्टिस आवर युजिंग मेमरी. बघा, ही जे काही थॉट्स असतील ते थॉट्सची जी प्रोसेस असेल ती फिक्स होण्यासाठी जे काही विचारांची काय होत असते, प्रॅक्टिस केली जात असते. विचारांची प्रॅक्टिस होते, ती प्रॅक्टिस कशी होत असते, आपली मेमरी यूज करून होते. तिथं आपली मेमरी खाल्ली जात असते. लक्षात घ्या. ओके. काय सांगितलंय, तिथं आपली मेमरी ही खाल्ली जात असते. देन some example might be that you were taught how to tell time by looking at a clock. How to tell time by looking at a clock. काय सांगितलंय, एखाद्या वॉच मध्ये जर पटकन बघून सांगायला सांगितलं की किती टाइम झालाय हे बोलायचंय त्याच्यामध्ये. ओके. तो आपल्या मनामध्ये काय विचार आहे ना, पटकन विचार येणार आहे पटकन, तो इथं सांगितलाय. काही वेळांच्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो की वॉच मध्ये एक मोठा हात आहे आणि एक छोटा हात आहे. ओके. देन यू माइट हॅव हॅड टू प्रॅक्टिस टेलिंग द टाइम वेन यू आर फर्स्ट लर्निंग इट. आणि त्यामधून जे काही तुम्ही पहिल्यांदा बघता क्षणी आपण जे शिकलात ते तुम्ही तिथं सांगण्याचा प्रयत्न द बेस्टली करणं गरजेचं आहे आणि द बेस्टली केला पाहिजे. ओके. समजताय. देन the process of learning was entirely inside your mind and didn't involve any physical movement, motion or behaviors.
काय सांगितलंय बघा, जी काही प्रोसेस असणार आहे कशाची, तर लर्निंगची म्हणजे ज्या काही कॉग्निटिव्ह थेअरीमध्ये लर्न केलं जातं ती लर्निंगची जी प्रोसेस असणार आहे ती एंटायरली इनसाइड युअर माइंड, ती पूर्ण आपले जे माइंड असणार आहे त्याच्या माइंडच्या इनसाइड ती प्रोसेस असणार आहे. जी प्रोसेस असणार आहे ती पूर्ण कशी असणार आहे, इनसाइड माइंड मध्ये प्रोसेस ती असणार आहे. ओके, काय सांगितलं जात आहे, लर्निंगची जी थिअरी आहे कॉग्निटिव्ह थिअरी, त्या थिअरीमध्ये जी काही प्रोसेस केली जात असते थॉट्सची, ती थॉट्सची प्रोसेस कशी असते, एंटायरली एंटर आवर माइंड. ओके, ती पूर्ण आपल्या माइंडशी रिलेटेड असते, ती आपल्या माइंडमध्ये असते. ओके, ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा लर्निंगच्या थेअरीमध्ये कोणत्याही पद्धतीचं फिजिकल मुवमेंट, कोणत्याही पद्धतीचं फिजिकल मोशन हे इन्व्हॉल्व केलं जात नाही. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं फिजिकल बिहेवियर इन्व्हॉल्व केलं जात नाही. यामध्ये ओनली ऑन अँड इनसाइड युअर माइंड, यामध्ये माइंडशी रिलेटेड असेल जे, ते माइंडशी रिलेटेड असणाऱ्या सर्व गोष्टींचा स्टडी इथं केला गेलाय. ओके, प्रत्येक सिच्युएशन पाहिली की पटकन आपल्या मनामध्ये काय येतं आणि कशाबद्दल आपण कन्फर्म असतो आणि कशाबद्दल आपण कन्फर्म नसतो. ज्याबद्दल आपण कन्फर्म असतो ते आपले ऍक्टिव्ह थॉट्स असतात आणि ज्या सिच्युएशन बद्दल आपण कन्फर्म राहत नाही ते आपले कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स हे असतात. This process of learning was entirely, this process was learning entirely inside mind and didn't involve any physical motion or behaviors. बघा स्ट्रिक्टली सांगितलं गेले तुम्हाला. Then it was all cognitive. बघा it was all, हे सगळं जे असणार आहे ते कसे असणार आहेत, कॉग्निटिव्ह असणार आहे. देन मिनिंग अँड इंटरनल थॉट प्रोसेस. बघा जे काही मिनिंग असणार आहे ते कसं असणार आहे, इंटरनल थॉट प्रोसेस असं सांगितलं गेले. देन द थिअरी हॅज बीन used to explain, काय सांगितलंय, द थिअरी हॅज बीन यूज टू एक्सप्लेन मेंटल प्रोसेस. ओके, या थिअरीमध्ये जास्तीत जास्त काय केले गेले, यूज मेंटल प्रोसेस जी असेल ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेंटल प्रोसेस या थिअरीमध्ये यूज केली गेलेली आहे. देन ॲज दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय बोथ इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक फॅक्टर्स. बघा यामध्ये जे काही इंट्रिन्सिक फॅक्टर्स असतील आणि जे काही एक्सट्रिन्सिक फॅक्टर्स असतील, हे दोन्ही फॅक्टर्स यामध्ये काय करत असतात, अफेक्ट करत असतात, इन्फ्लुएन्स करत असतात. ओके, देन विच इव्हॅल्युएटली bring about learning in an individuals. Okay, which eventually bring about learning and in individual. Okay, then cognitive learning theory implies that the different process concerning learning and be explained by analyzing the mental process first. काय सांगितलं जातंय बघा, मेंटल प्रोसेस ही आपली शाबूत राहणं अतिशय आवश्यक आहे. लेक्चरशिप मध्ये आपली मेंटल कंडिशन जी आहे ती मेंटल कंडिशन व्यवस्थित राहणं अतिशय आवश्यक आहे. जर आपली मेंटल कंडिशन ही व्यवस्थित नसेल किंवा आपण आपली जी सिच्युएशन असणार आहे पुढे जाऊन ती जर व्यवस्थित नसेल तर ऑन दॅट टाइम मध्ये काय होणार आहे, आपला कॉन्फिडन्स हा तिथं कमी होऊ शकतो बिनधास्तपणे. त्याचबरोबर आपला माइंडसेट कशा पद्धतीचा आपण ठेवलेला आहे ते बाकीच्यांना आपल्याला काय होतं, दिसून येतं, बाकीच्यांना जास्तीत जास्त समजतं त्याबद्दल. ओके, सो लक्षात घ्या की काय सांगितलं जातं यामध्ये, द प्रोसेस ऑफ लर्निंग वॉज एंटायरली इनसाइड युअर माइंड. ओके, जी काही लर्निंगची प्रोसेस असणार आहे कॉग्निटिव्ह थिअरीमध्ये ती पूर्ण एंटायरली माइंडशी रिलेटेड असते आपल्या. ओके, की आपण काय शिकलो, कोणत्या तासाला आपण काय केलं, कुठल्या तासाला आपण काय केलं, हे आपल्याला कुठे समजतं, कॉग्निटिव्ह थिअरीमध्ये. देन द थिअरी हॅज
The theory has been used to explain mental process. बघा, then they are influenced by both intrinsic and extrinsic factors, which eventually bring about learning in an individual. Okay, then cognitive learning theory implies that the different process concerning learning can be explained by analyzing the mental process first. Okay, काय सांगितलंय? Cognitive learning theory employs that the different process, okay, that the different process concerning learning can be explained by analyzing the mental process first. बघा, जे काही एक्सप्लेन करायला लावलं असेल तुम्हाला, त्यामध्ये फर्स्टली तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं की तुमची मेंटल प्रोसेस कशा पद्धतीची आहे, तुमचं मेंटली अनालायझिंग कशा पद्धतीचं आहे इन कशामध्ये, कॉग्नेटिव्ह थेअरीमध्ये. कॉग्नेटिव्ह लर्निंग थेअरी एम्प्लायज डिफरंट प्रोसेस कन्सर्निंग लर्निंग. बघा, आपण ज्या काही लर्निंगच्या प्रोसेस घेतो त्या वेगवेगळ्या घेत असतो, डिफरंट घेत असतो. कॅन बी एक्सप्लेन बाय एनालायझिंग द मेंटल प्रोसेस फर्स्ट. ओके, मेंटल प्रोसेस ही कशा पद्धतीनं आहे किंवा मेंटल प्रोसेस ही कशा पद्धतीनं असू शकते, माइंडसेट हा कशा पद्धतीने ठेवला पाहिजे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, हे तुम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे. ओके, then it imagines that with effective cognitive process, learning is either and new information can be stored in the memory for a long time. Okay, बघा, imagination that with effective cognitive process, the effective cognitive process ही जर आपण imagination केली, काय आहे ह्या थेअरीमध्ये, तर इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्टडी केला गेलाय. कशाचा स्टडी केला गेलाय? सो थॉट्सचा स्टडी केला गेलाय. ओके, पहिलं तर लक्षात घ्या, ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये ह्युमन अँड ऑर्गनायझेशन बिहेवियर यांच्यातील रिलेशन कसं आहे ते पाहिलं जातं. त्याचबरोबर ह्युमनचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, मग त्याच्या ड्रेस कोडपासून पूर्ण त्याच्या बोलण्याच्या स्टाईलपर्यंत. ओके, त्याचं बोलण्याची स्टाईलपर्यंत त्याचं राहणीमान कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर त्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे. ओके, ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये जास्तीत जास्त मोस्टली फोकस केला जात असतो एम्प्लॉईचं जे बिहेवियर असेल त्याच्या बिहेवियरमध्ये. ओके, बिहेवियर चेंज कशा पद्धतीनं करता येईल, त्यांना राईट टाईम राईट प्लेसमध्ये मोटिवेट करून बिझनेसमनला काय करता येतं, त्यांचं जे काही त्यांचं हे आहे, काय म्हणता येईल त्यांना, त्यांचं जे बिहेवियर असेल ते तिथे चेंज करता येत असतं. देन काय सांगितलंय, कॉग्नेटिव्ह लर्निंग थेअरी एम्प्लॉईज the different process concerning learning can be explained by analyzing the mental process first. Then it imagine that with effective process. ओके, तुम्ही समजू शकता की इफेक्टिव्ह प्रोसेस ही कशी आहे, आणि इफेक्टिव्ह प्रोसेस ही कॉग्नेटिव्ह थेअरीची एमकॉमवाल्यांना सुद्धा आहे. लर्निंग इज आयझर अँड न्यू इन्फॉर्मेशन कॅन बी स्टोअर इन द मनी फॉर ए लॉंग टाईम. ओके, काय सांगितलंय, इट इमॅजिन दॅट विथ कॉग्नेटिव्ह प्रोसेस learning is either and new information can be stored in the memory for a long term study. Then last is one other hand effective cognitive process result in a learning difficulties that can be social learning theory. ओके, काय सांगितलं गेलंय,
In other hand, effective cognitive process result in a banking different result in a banking difficulties that can be seen any during the lifetime of an individual. So या पद्धतीने आपण लर्निंगची तिसरी ते चौथी थेरी तुमची जी असेल, तिसरी असेल माझ्या माहितीनुसार, आय थिंक तिसरी थेरी आहे कॉग्निटिव्हची थेरी, ही आपण इथं पाहिली आहे. लक्षात घ्या, कॉग्निटिव्हची थेरी ही कशी आहे तर कॉग्निटिव्हच्या थेरीमध्ये पूर्ण माइंडसेट हा रिलेटेड आहे. माइंडसेटचा विचार तिथे केला आहे. तिथं काय तुमचं एम्प्लॉयींचं बिहेवियर कशा पद्धतीचं असणार आहे त्याचा स्टडी तिथे केलेला नाहीये, किंवा बिहेवियर कसं असणार आहे त्याचबरोबर त्याचं मुवमेंट, इंडिव्हिज्युअली त्याची मुवमेंट कशी असणार आहे, त्या व्यक्तीची त्याची हालचाल कशा पद्धतीने असणार आहे याचाही स्टडी तिथं करणं अतिशय आवश्यक होता आणि अतिशय आवश्यक आहे. On the other hand, ineffective cognitive process result in learning difficulties that can be seen any time during the lifetime of an individuals. Okay, चालतंय. Individuals तर individuals. Okay, so लक्षात घ्या की effective cognitive process त्याचा such a result जो असणार आहे तो difficulties that can be seen any time during the lifetime of an individual. Okay. लक्षात घ्यायचं की नक्की कॉग्निटिव्ह थेरीमध्ये काय सांगितले. तुम्हाला अगोदरच बोलले मी, 4 थेरी आहेत तुम्हाला लर्निंगच्या आणि चारही थेरी 4 तऱ्हेच्या आहेत. म्हणजेच चारही थेरी कशा आहेत, टोटली वेगवेगळ्या चारही थेरी तुम्हाला इथं सांगितल्या गेल्या आहेत. ओके, लक्षात घ्या. बाकीच्या थेरी जरी ह्युमन बिहेवियर, ह्युमन मोटिव्ह, ह्युमन मुवमेंट, त्यानंतर ह्युमन मोशन यांच्याशी रिलेटेड आहेत आणि ही जी थेरी असणार आहे ती व्यक्तीच्या माइंडसेटशी रिलेटेड आहे. माइंडसेट हा कशा पद्धतीने असला पाहिजे याच्याशी रिलेटेड ही थेरी सांगितली आहे आणि आहे. ओके, कॉग्निशननी इंडिव्हिज्युअल लेवलवरती थॉट्स कसे असू शकतात पीपल्सचे, त्यानंतर नॉलेज ऑफ इंटरप्रिटेशन हे कशा पद्धतीने असू शकतं त्याचं, त्यानंतर अंडरस्टँडिंगची त्यांची स्टाईल कशी असेल, अंडरस्टँडिंगची त्यांची कपॅसिटी कशी असेल, किंवा स्वतःबद्दलच्या त्यांच्या ज्या आयडिया आहेत त्या आयडिया कशा पद्धतीच्या असतात आणि स्वतः पद्धतीने त्यांच्या आयडिया कशा आहेत ते, त्याबरोबर त्यांचं जे इन्व्हायरमेंट असणार आहे ते इन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं असणार आहे याचा स्टडी कॉग्निशननी कॉग्निटिव्हच्या थेरीमध्ये केलेला आहे. लक्षात घ्या, लर्निंगच्या 4 थेरी तुम्हाला सांगितल्यात. पहिली थेरी जी आहे ती आय थिंक मला वाटते आपली झाली ऑपरेशनल लर्निंग थेरी. देन सेकंड थेरी आपण घेतली ती म्हणजे सोशल लर्निंग थेरी. थर्ड थेरी आपण जी घेतली ती म्हणजे ऑपरेशनल कंडिशनिंग थेरी. अँड फोर्थ थेरी इज इक्वल टू कॉग्निटिव्ह थेरी. तरी आपण रिव्ह्यू घेणार आहोत क्लासिकल कंडिशनिंग थेरीचा. ओके, देन आपण नेक्स्ट एक लास्टचं लेक्चर जे असेल त्यामध्ये 4 थेरीचा रिव्ह्यू घेऊयात जो की व्यवस्थित तुम्हाला समजेल. ओके, तरी तुम्ही डिटेल्समध्ये सांगत बसणार नाही कारण ऑलरेडी आपलं डिटेल्समध्ये सांगून झालेलं असतं इथं लेक्चरला. त्यासाठी तुम्ही कंपल्सरी लेक्चर बघणं, लेक्चरमध्ये काय झालंय काय नाही झालं, काय घेतलं गेलं काय नाही घेतलं गेलं, ओके, त्यानंतर काय कशा पद्धतीने पॉइंट्स वगैरे चेकआउट केले जे की तुम्हाला समजतंय आणि तुम्हाला ते दुसऱ्याला समजवायला आलं पाहिजे इथं. ओके, देन काय सांगितलं गेलंय, दिस इज अ प्रोसेस ऑफ लर्निंग थॉट ऍक्टिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स. बघा, जी काही लर्निंगची प्रोसेस असणार आहे लर्निंगची प्रोसेसमध्ये कशामधून कॉग्निटिव्ह थेरीमधून जे काही लर्न करायला आपल्याला मिळतं ती त्याची प्रोसेस असणार आहे. बघा, कॉग्निटिव्ह थेरीजमध्ये जे काही तुम्हाला लर्न करत असतो आपण, जे काही डन आपला असतो ते आपण ऍक्टिव्ह, त्याला आपण ऍक्टिव्ह काय म्हणू शकतो, ऍक्टिव्ह त्याला थॉट्स आपण म्हणू शकतो. परंतु जे काही थॉट्स जे असतात जे की थोडे लेट येतात त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स असं म्हणू शकतो. ओके, देन तुम्हाला काय सांगितलंय, द प्रोसेस ऑफ लर्निंग वॉज एंटायरली इनसाइड ऑफ युअर माइंड. बघा, जी काही प्रोसेस तुमची असणार आहे ती तुमची एंटायरली प्रोसेसची असेल ती कशी असणार आहे, माइंडशी रिलेटेड, इन अ माइंड असणं अतिशय आवश्यक आहे. ओके,
कशी आहे, कॉग्निटिव्ह थिअरी ही टोटली आपल्या एंटायर इनसाइड माइंडशी रिलेटेड आहे. त्यामध्ये ह्युमन बिहेवियर असेल किंवा ह्युमन मुवमेंट असतील, ह्युमन मोशन असेल, ते कोणत्याही पद्धतीचं इन्व्हॉल्व केलेलं ह्यावेळेस नाही. विच इव्हॅल्युएटली ब्रिंग अबाउट लर्निंग इट इज अन इंडिव्हिज्युअल. Learning it is an individual. Okay, then the theory has been used to explain mental process. बघा या थेअरीमध्ये टोटली मेंटल प्रोसेस जे असणार आहे ती मेंटल प्रोसेस काय केली आहे, यूज केली गेली आहे. कारण जास्तीत जास्त लोड इथं दिला गेला आहे तो म्हणजे ताण इथं दिला गेला आहे तो म्हणजे त्या मेमरीवरती. मेमरीचा यूज कसा आहे तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेमरीचा यूज केलेला आहे आणि तो आपल्याला दिसतोय. ओके, सो या पद्धतीनं कॉग्निटिव्हची थेअरी आहे, अतिशय सोपी आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे तुम्हाला सांगायला. देन द थिअरी हॅज बीन यूज टू एक्सप्लेन मेंटल प्रोसेस ॲज दे आर इन्फ्लुएन्स्ड बाय बोथ इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक फॅक्टर्स विच इव्हेंच्युअली bring about learning in an individual. Okay, then cognitive learning theory implies that the different process. Cognitive learning theory implies that the different process concerning learning can be explained by analyzing the mental process first. बघा जी काही मेंटल प्रोसेस असणार आहे ती फर्स्टली ॲनालायझिंग करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते सांगितलं गेले. ओके, देन इमॅजिन दॅट इफेक्टिव्ह कॉग्निटिव्ह प्रोसेस. बघा इमॅजिन करा जी काही तुमची थॉट्सची प्रोसेस असणार आहे, कॉग्निटिव्ह थॉट्सची जी प्रोसेस असणार आहे ती पहिली लक्षात घ्या. तुम्हाला काय सांगितले, दोन टाईपचे थॉट तुम्हाला असू शकतात, एक तर ऍक्टिव्ह थॉट्स आणि दुसरा कन्स्ट्रक्टिव्ह थॉट. त्यामध्ये मग कोणतेही थॉट्स असतील त्याची जी तुमची प्रोसेस असणार आहे इमॅजिनेशन मध्ये ती तुमची इफेक्टिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला इमॅजिनेशन केलं जाईल त्यावेळेला सुद्धा ते इफेक्टिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. देन लर्निंग इज आयझर अँड न्यू इन्फॉर्मेशन कॅन बी एनिथिंग कॅन बी स्टोअर इन द मेमरी फॉर ए लॉंग टाइम. काय सांगितलंय बघा, लर्निंग इज आयझर अँड न्यू इन्फॉर्मेशन. काय लर्निंग थ्रू आपण काय करतो, इझी आणि नवीन इन्फॉर्मेशन कुठली तरी काय करत असतो आपल्या माइंडसेट मध्ये सेव्ह करत असतो, कलेक्ट करत असतो. देन स्टोअर इन द मेमरी ऑफ द लॉंग टाइम. बघा एखाद्या गोष्टीची मेमरी जर आपल्याला लॉंग टाइम मध्ये जर सेव्ह करायची असेल तर आपण काय करतो, त्या गोष्टीचा फोटो क्लिक करत असतो. ओके, त्याचा काय करतो आपण, फोटो क्लिक करत असतो. देन लॉंग टाइम मध्ये आपल्या मेमरीमध्ये एखादी आपण नवीन सिच्युएशन एखादी बघितली त्यामधून आपल्याला जे लर्न करायचं ते आपण पटापट लर्न केलं आणि ते आपण जे आपल्या मेमरीमध्ये स्टोअर केलेलं आहे ते लॉंग टर्म साठी मेंटेन राहणं अतिशय आवश्यक आहे कॉग्निटिव्ह थिअरी मध्ये. ओके, then on the other hand effective cognitive process result in a learning difficulties that can be seen anytime that can be seen anytime during the lifetime of an individual. बघा जे काही तुमची लाईफ टाइम असणार आहे इंडिव्हिज्युअलची त्यामध्ये एनी टाइमला जे काही तुम्ही लर्न केलेलं आहे त्याच्या डिफरंटीज ज्या असतात, डिफिकल्टीज ज्या असतात त्या तुम्हाला तिथं सांगता येणार आहेत किंवा तुम्हाला तिथे त्या समजणार आहेत. ओके, देन इफेक्टिव्ह कॉग्निटिव्ह प्रोसेस रिझल्ट इन अ लर्निंग डिफिकल्टीज. बघा इफेक्टिव्ह कॉग्निटिव्ह प्रोसेस मध्ये ज्या काही लर्निंगच्या डिफिकल्टीज आहेत त्या कशा होतात, इन्क्रीज होत असतात. सो या पद्धतीनं इंडिव्हिज्युअल लेवलवरती लॉंग टर्म साठी एखाद्या इव्हेंट किंवा सिच्युएशन ही आपल्या मेमरीमध्ये आपण स्टोअर करत असतो. ओके, या पद्धतीनं काय सांगितलंय, कॉग्निटिव्हची थिअरी ही एक्सप्लेन केली आहे कॉग्निशननी. ओके, कॉग्निटिव्हची थिअरी जी आहे ती एक्सप्लेन केली गेलेली आहे आणि कॉग्निटिव्हच्या थिअरीमध्ये काय सांगितलं गेले ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, देन आपण काय काय बघितलंय, आपण माझ्या माहितीनुसार आपण कॉग्निटिव्हची थिअरी आज पाहिली, त्याचबरोबर सोशल लर्निंगची पाहिली,
त्यानंतर सोशल लर्निंग आहे, कॉग्नेटिव्ह थेरी आहे, क्लासिकल कंडिशनिंग आहे, त्याचबरोबर ऑपरेशनल कंडिशनिंग थेरी सुद्धा आपण काय केली आहे, स्टडी केलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने चार आहेत थेरीज ज्या आपण वेगवेगळ्या बघितल्या. 3 तर आतापर्यंत आपण बघितल्या. ओके, एक राहिली आहे, ती आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला नक्कीच डेफिनेटली बघणार आहोत. ओके, फर्स्ट तर लक्षात घ्या की लर्निंग मध्ये आपण जे काही लर्न करतो ते अतिशय महत्वाचं आहे. लर्न करताना कुठली गोष्ट आपण पटकन लर्न करतो, कुठली गोष्ट आपण पटकन लर्न करत नाही, ते एवढंच महत्वाचं आहे. लर्न केलेलं जर पॉझिटिव्ह असेल तर लर्न जे केलं जातं आपल्याकडून ते जर आपण पॉझिटिव्ह लर्न करत असू तर ते आपल्यामध्ये डेव्हलप होणं अतिशय आवश्यक आहे. ते जर डेव्हलप करायचं असेल तर त्या ठिकाणी बघा, जर ते डेव्हलप करायचं असेल तर त्या ठिकाणी अगेन अँड अगेन त्या गोष्टीची प्रॅक्टिस त्या व्यक्तीला असणं आवश्यक आहे. ज्या वेळेला अगेन अँड अगेन व्यक्तीची त्या वेळेला प्रॅक्टिस असेल त्यामध्ये, तर तिथे काय सांगितलं की ज्या वेळेला अगेन अँड अगेन वस्तू डेव्हलप करण्यासाठी तिची प्रॅक्टिस ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण जी गोष्ट शिकतो त्याच्यावरती आपलं कमांड हे बसत असतं. आणि एखाद्या वस्तूवरती आपलं कमांड बसणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती किंवा आपल्या कामावरती आपलं कमांड बसतं त्यावेळेला आपण जे काम अगोदर जास्त वेळेला होणार होतं ते काम आपण इझिली तिथं करत असतो. ओके, फक्त एवढंच लक्षात घ्या की कॉग्निटिव्ह थेरी किती डिफरंट आहे. कॉग्निटिव्ह थेरीमध्ये टोटली ही माइंडशी रिलेटेड आहे थेरी. ओके, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पब्लिक मुवमेंट्स असतील, त्यांचे मोशन्स असतील ते ऍड केलेले नाही. ओके, लक्षात घ्या, त्यांचे मुवमेंट्स जे असतील, त्यांचे मोशन्स जे असतील ते ऍड केलेले, इन्व्हॉल्व केले गेलेले या थेरीमध्ये नाहीत. कारण या थेरीमध्ये वन अँड ओनली काय इन्व्हॉल्व केलं गेलं, एंटायर आपला माइंडसेट कशा पद्धतीने असणार आहे तो यामध्ये इन्व्हॉल्व केला गेलाय. पुरे माइंडसेटचा स्टडी इथं केला गेलाय असं आपण म्हणू शकतो. बघा, टोटली माइंडसेट हा कशा पद्धतीने आहे, टोटली माइंडसेटचा स्टडी कशा पद्धतीने केलाय, माइंडसेट हा कशा पद्धतीनं माइंडसेट विचार करतो, त्याचे थॉट कशा पद्धतीनं आहेत याचा स्टडी काय केला गेला, या कॉग्निटिव्ह लर्निंगच्या थेरीमध्ये केला गेलेला आहे. एखादी व्यक्ती एखाद्या सिच्युएशन बद्दल विचार कशा पद्धतीने करते, ती सिच्युएशन अंडरस्टँड कशा पद्धतीने केली जाते, किंवा त्या सिच्युएशनचं एन्व्हायरमेंट कशा पद्धतीचं होतं, किंवा जे काही त्या सिच्युएशन बद्दल त्याच्या स्वतःच्या ज्या आयडिया असतील ह्या आयडिया सुद्धा जास्तीत जास्त इन्व्हॉल्व केल्या गेल्या कॉग्निटिव्ह लर्निंग थेरी मध्ये. ओके, सो त्यासाठी कॉग्निटिव्ह लर्निंग थेरी जी असणार आहे ती लर्निंग थेरी अतिशय इम्पॉर्टंट लर्निंग थेरी अशी असणार आहे. ओके, सो आपण काय बघितले, आपण क्लासिकल कंडिशनिंग थेरी बघितली आहे. क्लासिकल कंडिशनिंग थेरी आपण अगोदर बघितली आहे, खूप दिवस झाले त्याला, त्याचा एक रिव्ह्यू आपण घेणार आहोत उद्याच्या लेक्चरला. ओके, क्लासिकल कंडिशनिंग थेरीमध्ये एक्सपेरिमेंट केला गेलाय. तो एक्सपेरिमेंट कशावर केला गेलाय, तो एक्सपेरिमेंट हा एका कुत्र्यावरती केला गेलाय. ओके, देन ऑपरेशनल कंडिशनिंग थेरीमध्ये सुद्धा एक एक्सपेरिमेंट केला गेलाय. आता तो एक्सपेरिमेंट कशावर केलाय, तर तो एक्सपेरिमेंट उंदरावरती केला गेलाय. ओके, देन सोशल लर्निंग थेरीवरती कुठेही एक्सपेरिमेंट केलेला नाही. सो सोशल लर्निंग थेरी ही एक इझी आहे तुम्हाला स्टडीसाठी. आणि देन आजच्या थेरीमध्ये सुद्धा कुठेही कुणावरही एक्सपेरिमेंट केला गेलेला नाही. सो आजची थेरी ही तुम्हाला खूप इझी आहे स्टडी करण्यासाठी. सो या पद्धतीने आपल्याला 4 थेरी दिल्या, त्यातल्या आपण 3 थेरी बघितल्या, एक थेरी आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके,
घेतलं का ते सगळं काय नेट म्हणलं काय तुझं ते चल चल पटकन